माजी उद्योगमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातले नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। बाळासाहेब भवन इथं हा पक्षप्रवेश होणार असल्याचं दिसतं आहे। आपण दृश्य पाहतो सध्या थेट स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय माननीय श्री भूषण सुभाष देसाई हे आज आपल्या भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आधी प्रभावित आहेतच, पण जे विचार ते पुढे घेऊन चाललेले आहेत त्या एकनाथ शिंदे साहेबांसाठी, त्या एकनाथ शिंदे साहेबांना समर्थन देण्यासाठी आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आज भूषण सुभाष देसाई हे शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत। मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी भगवा पट्टाने हा शिवसेनेचा ध्वज देऊन त्यांचं जाहीर आपल्या शिवसेना पक्षामध्ये स्वागत करावं। छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांचा आणि आवाज कुणाचा? हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा। मी जास्त वेळ जवळचा जे आतुरतेने आपण वाट पाहतात, मी भूषण सुभाष देसाई साहेबांना तत्पूर्वी आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब। सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत। आणि सगळ्यांनाच धन्यवाद। विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि इकडे पण आपला हा कार्यक्रम सुरू आहे। आज भूषण देसाई यांचं शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो। त्यांनी आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं। त्यांची भूमिका आणि विचार पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आम्ही त्यांचे कार्यकर्ते शिवसैनिक करतोय आणि त्यामुळे या महाराष्ट्रातले जिल्ह्यातून तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते विविध पक्षातले शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत। जेव्हा आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस 50 आमदार आणि 13 खासदार सोबत आले आणि शेकडो हजारो नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांच्या भूमिकेबरोबर या ठिकाणी सोबत काम करू लागले। आणि त्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी या ठिकाणी आम्ही घेतलेली भूमिका त्याला समर्थन दिलं, पाठिंबा दिला आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर साहेब देखील ज्यांनी बाळासाहेबांच्यावर काम केले त्यांनी समर्थन दिले, तेही सोबत आले। आणि सुरुवातीला रामदास कदम असतील, आपले अडसूळ साहेब असतील, प्रतापराव जाधव असतील, इतरही मान्यवर जे आहेत जे बाळासाहेबांच्या सोबत त्यांनी काम केलं शिवसेनेचे नेते म्हणून। आणि आता हे जे काही
प्रक्रिया आहे ती आपण पाहत आहे की निरंतर सुरू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जे विकासाची कामं आम्ही करतोय, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम झालेला नुकताच अर्थसंकल्प, त्याचं जर आपण अनालिसिस केलं तर मला वाटतं सर्वसामान्य लोकांच्या हिताचं प्रतिबिंब जे आहे या अर्थसंकल्पात देखील उमटलेलं आपल्याला दिसेल. आणि म्हणून जे काय आम्ही करतोय, जो निर्णय आम्ही घेतोय, मी आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, आमचे सर्व सहकारी, शिवसेना भाजप युतीचे सर्व लोकप्रतिनिधी या राज्यामध्ये या राज्याचा सर्वांगीण विकास करणारे निर्णय आम्ही घेतोय. आणि म्हणून मुंबई देखील या ठिकाणी आपण पाहत आहे की गेल्या 6-7 महिन्यामध्ये जी मुंबई बदलती आहे, मुंबईचं रुपडं पालटत आहे, मुंबई स्वच्छ, सुंदर, सुशोभित आणि रोषणाईयुक्त मुंबई, आरोग्यदायी, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, कोळीवाड्यांचा विकास, असे अनेक प्रकल्प या ठिकाणी आम्ही हाती घेतलेले आहेत. आणि हे सगळं जे काही काम आहे हे खऱ्या अर्थाने मुंबईचं देखील ज्यांच्याकडे सत्ता होती अनेक वर्ष त्यांना ते करता आलं नाही. दुर्दैवाने लोकांना अनेक वर्ष खड्ड्यातून प्रवास करावा लागला, अनेक गैरसोयींना तोंड सामोरं जावं लागलं. आणि म्हणून लोकांमध्ये एक भावना निर्माण झाली आहे की हे काम करणारे लोक आहेत, हे काम करणारं सरकार आहे, मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. आणि म्हणून आपण पाहताय की जे काही काम सुरू आहे तुमच्या समोरच आहे. आम्ही हे सगळी जी कामं आणि बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका हे लक्षात घेऊन भूषण देसाई यांनी मला सांगितलं की मला सोबत आपल्या काम करायचं आहे. आणि म्हणून काय झालं रे? हा, ठीक आहे, आवाज येईल असा. त्यामुळे काय झालं, बंद? त्यामुळे भूषण देसाई यांनी देखील निर्णय घेतला की काम करणाऱ्या लोकांच्या सोबत राहायचं आणि खऱ्या अर्थाने विकासाभिमुख निर्णय घेणारं सरकार म्हणून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी जे काही विकास डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी जे आपण निर्णय घेतोय, प्रॅक्टिकल असतील, या राज्यासाठी जे प्रकल्प आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे आणि भूमिका आहे. आणि नक्कीच त्यांचा जो विश्वास आहे त्याला ज्या ज्या ठिकाणी त्यांना मुंबईमध्ये काम करायचं असेल, इतरही त्यांच्या संपर्कात लोक खूप आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू, एवढाच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो. धन्यवाद. यानंतर मी भूषण यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले 2 शब्द देतात. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, इतर शिवसेनेचे कार्यकर्ते, पत्रकार मित्र, बाळासाहेब हेच माझं दैवत. बाळासाहेब हेच माझं दैवत. सर आवाज येतो असाही येतोय. हो.
ते जरा लूज आहे. आणि शिवसेना ह्या दोन शब्दांना सोडून मला तिसरं काही माझ्या समोर आलेलं आठवत नाही. हिंदुत्वाचा विचार ह्या राज्यासाठी बघितलेलं साहेबांचं जे स्वप्न होतं, स्वरूप होतं, ते जर आज कोण पुढे घेऊन जात असेल, ह्या महाराष्ट्राचा विकास आणि विचार, साहेबांचे विचार, तर ते शिवसेना भाजप महायुतीचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच ते पुढे घेऊन जात आहेत, वाढवत आहेत. आणि म्हणून त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आम्ही एकत्र आधीपासून एकमेकाबरोबर काम केलंय. मी त्यांना जवळून बघितलंय. त्यांच्या कामाचा वेग, त्यांचा निर्णय, त्यांची क्षमता आणि इथे सर्वसामान्य जनतेला जो त्यांच्या इथे कारभार बघायला मिळतो तो मी जवळून अनुभवल्यामुळे त्यांच्याबरोबर पाठीशी उभं राहण्याचा हा निर्णय मी घेतलेला आहे. ह्यानंतर माझं स्वतःचं प्रत्यक्षित अप्रत्यक्षित जे काय सामाजिक कार्य होतं ते मी करत होतो. एक छोटा कार्यकर्ता म्हणून करत होतो. पण शिंदे साहेबांना जवळून बघत बघत हे सगळं आत्ता नवीन सरकार ह्याचं काम बघून ह्याच्याहून प्रेरित होऊनच मी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला. तर तुम्हाला काय तुमचे वडील अजूनही शिवसेनामध्ये ठाकरे गटामध्ये आहे. तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे देखील आरोप केले गेले होते. वडील उद्योगमंत्री होते त्यावेळेस. तुमच्या मागे काही चौकशीचा सत्यविना देखील चालू होता. त्यामुळे तुम्ही आपण प्रवेश केलाय? अजिबात नाही, अजिबात नाही. तसं काही नव्हतं. आणि ते तुम्हाला माहिती मिळेल असं जर विचारायला माहिती काढायला गेलात तर. साहेबांनी 5 शतकं आता तिथे आहेत, काम करत आहेत. पण माझा विचार असू शकतो, मी करू शकतो काम. इतर नेत्यांबरोबर दुसऱ्या पक्षात तो माझा स्वतंत्र निर्णय आहे. पण इथे कामाचं जे स्वरूप मी बघतो, आधी पण कित्येक वर्ष मी त्यांना बघत आलोय, जवळून अनुभवलं मी सगळं. तर मला त्यांचा स्वभाव, त्यांचं काम करण्याची पद्धत ही आवडल्यामुळे मी इथे आलेलो आहे. माझं स्पष्ट बोलणं त्यांच्याशी खूप आधी झालेलं, कारण मी हा निर्णय फार आधी घेतलेला. हा निर्णय मी तेव्हाच घेतलेला जेव्हा हे नवीन सरकार स्थापन झालेलं. तुमच्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली. ज्यांना वॉशिंग मशीन मध्ये जायचं त्यांनी जाऊ द्या अशा स्वरूपाची टीका त्यांनी केली. आणि त्याचबरोबर त्यांनी हेही म्हटलंय की तुमचा याआधी कधीच शिवसेनेशी संबंध नव्हता. बरोबर, त्यांच्यासाठी मी खूप लहान आहे. ठीक आहे, त्याच्यावर काय जास्त बोलू नाही शकत. पण तुम्ही माहिती घेऊ शकता काय मी तेव्हा त्या काळात कामं करत होतो, नव्हतो करत, आता करतोय, काय करतोय, मला माझं सामाजिक कळेल. घरात सुद्धा मतभेद होते दोघांमध्ये, पिता पुत्रांमध्ये? अजिबात नाही. सर, वैभव नाही केली पक्षात जबाबदारी असेल साहेब जे सांगतील ते, पक्षाचे इतर नेते आमदार जे सांगतील तर त्या पद्धतीने तुमच्या या पक्ष प्रवेशाला सुभाष देसाईंनी पाठिंबा दर्शवलेला आहे का? त्यांची सकारात्मकता होती का? काय सांगा? नाही, त्याच्याबद्दल काय मी सांगू नाही शकत. त्यांचं बघा, त्यांचं एक स्वतंत्र, त्यांचं एवढ्या वर्षाचं त्यांचं एक स्वतंत्र मत, विचार, जे काय धारणा असेल, दिस इज माय. पहिली प्रतिक्रिया काय होती? तुम्ही खूप आधी त्यांच्याशी चर्चा केलीच असेल. त्यावर तेवढं मला काय गंभीर असं काय त्याच्यावर विचार तेव्हा काय झाला. जी ठाकरेंची शिवसेना आहे त्याबद्दल तुमचे विचार काय आहेत? ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि या शिवसेनेमध्ये जो फरक आहे त्यामुळेच मी विचारते. तर मी तुम्हाला आधीच येत्या काळामध्ये तुम्ही वडिलांना कन्व्हिन्स करणार आहात का? मी आता त्यासाठी मी खूप लहान आहे. आता काय शिंदे साहेबांनी जबाबदारी दिली, निवडणुकीच्या रिंगणात कोरेगावबद्दल उतरणार. निवडणूक आणि किंवा कुठलं पद याच्यासाठी मी नाही आलो. पण काय पक्षाकडून जो काय आदेश येईल किंवा काही जे काय काम देतील ते करत पुढे जायचं. हमने देखा कि भाजपा में जैसे सुजय विखे पाटिल पहले आए, उसके बाद डॉक्टर विष्णु विखे पाटिल भी आए. आपको लगता है कि आप इसी नक्शे कदम पे चल रहे हैं? और ये इस वक्त मैं नहीं कह सकता. इस वक्त जो मुझे करना है
मुझे लगता है इतना ही मेरा लिमिटेशन इस वक्त है. असं सांगता नाही येणार, पण तुम्हाला माहिती आहे तिकडे काय पद्धतीने काम चालतं. नहीं, आदित्य ठाकरे लेकिन वॉशिंग मशीन में जिसको जाना है आप चले जाए. ठीक है, ये मुझे वॉशिंग मशीन नहीं लगती. मुझे लगता है कि यहाँ प्रोग्रेसिव काम हो रहा है, इसीलिए मैं आया हूँ. आप क्यों आए? आपने कहा कि सबका काम रोशन किया, आपने देखी है, क्यों आप आए यहाँ प्रवेश क्यों किया? इसी वजह से मैं पहले जैसे बताया, मैं पहले भी सामाजिक कार्य कर रहा था बहुत सा. कुछ लोगों ने उस चीज को, कुछ लोगों को दिखाई नहीं पड़ रहा, नहीं नोटिस कर, उससे कोई फर्क नहीं पड़ता. सर, आप हिंदी में जानना चाहेंगे मुख्यमंत्री साहब, जिस तरीके से ये प्रवेश हो रहा है, क्या कहेंगे? जैसे उन्होंने कहा कि पहले ये आगे आए हैं, उसके बाद पिताजी के आने की संभावना है, आपके संपर्क में है? देखिए, आज तो भूषण देसाई जी ने प्रवेश किया है, मैंने उनका स्वागत किया है और उन्होंने बताया है कि जो इस राज्य में काम शुरू है, जो बाला साहब ठाकरे जी की जो भूमिका है, उनके विचार जो है, उसे आगे बढ़ाने का काम हम लोग ने किया. जब 2019 को ये ऐसी शिवसेना बीजेपी की सरकार स्थापित होनी चाहिए थी, और जैसे हम लोगों ने परिवर्तन किया, तभी से उन्होंने सोचा था कि हमारे साथ काम करें. और और राज्य में जो काम हो रहा है, प्रोग्रेसिव काम हो रहा है, कंस्ट्रक्टिव काम हो रहा है, मुंबई में काम हो रहा है, ये सब दिखाई पड़ रहा है. और जो काम करने वाले जैसे भूषण, और भूषण तो मुझे पहले से जानता था, मेरे काम करने का तरीका उनको मालूम है, और इसलिए वो आए, मैं उनका स्वागत किया. क्या जिम्मेदारी दी जाएगी? पार्टी में सब काम करने वाले कार्यकर्ता लोग हैं, सभी लोगों को जिम्मेदारी, उनको भी जिम्मेदारी देंगे. शिवसेनेच्या नेत्यांच्या घरामध्ये देखील फूट पडताना दिसून येते. व्यक्तिगत घराण्यामध्ये देखील फूट पडली. आता सुभाष देसाईंच्या नाही, हे बघा, याच्यामध्ये प्रत्येकाला वैयक्तिक मत असतं, विचार स्वातंत्र्य असतं, त्यामुळे ज्याला ज्या पद्धतीने, शेवटी प्रत्येकाला आपलं मत आहे ना, आणि जिकडे जेव्हा वाटतं बाबा नाही, जी भूमिका आम्ही घेतली आहे ती त्यांनी योग्य वाटली, म्हणून कीर्तीकर साहेब पण आले. त्यांनी तर सगळं बोलून आले, त्यांनी त्यांची भूमिका सडेतोडपणे मांडून आले. भूषणला वाटलं बाबा नाही, हे काम करणारे कार्यकर्ते आहेत, काम करणारं सरकार आहे. शेवटी लोकांना काय पाहिजे? विकास, डेव्हलपमेंट, आणि आमचं सरकार डेव्हलपमेंट ओरिएंटेड आहे. आपण पाहत आहे किती प्रकल्प सुरू आहेत, मुंबईत काम सुरू आहे. पक्षप्रवेश करणाऱ्यांचं वॉशिंग मशीन मध्ये हे केलं जातं. त्यांच्याकडे काही लोक जे जातात ती वॉशिंग मशीन आहे का? असं आहे, दुसऱ्याकडे बोट टाकून 3 बोट आपल्याकडे असतात. त्या मला त्याच्यावर काय बोलायचं नाहीये. दबाव है, भ्रष्टाचार के आरोप है, इसलिए वो ऐसा लोगों को च्वाइस कर रहे हैं, ऐसा आरोप लगा रहे हैं. देखिए, ऐसा आरोप तो पहले भी किया था, हम लोगों के ऊपर भी किया था ना, सब लोगों ने. दबाव में क्या 50 MLA आते क्या? 13 सांसद आते क्या? आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच आता बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार. तेरा नाम क्या है? पूछे वाले पूछे तो बता तेरी पहचान क्या है? तेरा नाम गूंजेगा तो उठेगा एक तूफान, हिलेगी जमीन, मचेगा घमासान. तेरा नाम गूंजेगा जब हर गली हर मकान देखेंगे फिर गेम तेरी से. ये है शुरुआत तेरी, अब हर जुबान पे होगी बात तेरी. देखिए पहला टाटा वुमेन्स प्रीमियर लीग 4 मार्च से जियो सिनेमा पर बिल्कुल फ्री. 12वीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार नैमित्तिक रजेवर आहेत. ग्रेड पे वाढवून देण्याच्या मागणीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना आंदोलन करणार असून तहसील कार्यालयातील सर्वसामान्यांची आज कामं होणार नाहीत. राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा 3रा आठवडा आजपासून सुरू होतोय. राज्याच्या अर्थसंकल्पावर विधिमंडळात चर्चा सुरू असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आज विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आज गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनाला घेराव घालणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात हा घेराव मोर्चा निघणार असून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते सहभागी असतील। माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीसाठी बोलावलेलं आहे। त्यामुळे हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयामध्ये हजर होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ हक्कभंग समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या ताब्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याबाबत गंभीर आरोप केलेत। भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केलाय। ऊस वाहतुकीच्या कारणासाठी एकाच वेळी एकाच कारणासाठी एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्ज काढल्याचं देखील राऊत म्हटलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये मोठी वाढ झाली आहे। गेल्या 2 वर्षात संघाच्या 13,000 नव्या शाखा उघडण्यात आल्या असून देशभरात संघाच्या 68,651 शाखा आहेत। नागपूरकरांमध्ये गेल्या 8 दिवसात 8 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। त्यातच H3N2 व्हायरसनं चिंता वाढवली असून आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे। आरोग्य विभागाकडून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। H2N3 या प्रकारातील फ्लूवर प्रतिबंध आणण्यासाठी केंद्र सरकारनं काही निर्देश दिलेत। मात्र रुग्णांना रुग्णालयात 7 ते 14 दिवस दाखल करण्याच्या कालमर्यादेवरून संभ्रम निर्माण झालाय। या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवायचं की फ्लूच्या निदानासाठी कोणत्या चाचण्या करायच्या याबाबत अधिक सुस्पष्टता असण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। मुंबई महापालिकेत नोकरीची संधी असून 7,000 रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तृतीय आणि चतुर्थ श्रेणीची पदं भरली जाणार आहेत। राज्यभरातील 11,933 शाळांमध्ये 17 मार्चला होणार स्लॅश सर्वेक्षण केलं जाणार आहे। गोंदियातील 3री, 5वी आणि 8वीच्या 186 शाळांचा यामध्ये समावेश आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील ग्रीन झोन बेल्ट नष्ट करण्यात आलेला आहे। अवैधरित्या मुरुम उत्खनन करत हजारो झाडांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार समोर आला असून MIDC प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतोय। मावळमधील चांदखेडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना आदेशपत्राचं वाटप करण्यात आलं। तर यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुलीजवळ वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे। वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याऐवजी कारवाई करण्यात मग्न असतात। यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होते। ऊसतोड मजुराच्या मुलीचा बैलगाडी खाली येऊन मृत्यू झालाय। बीडच्या शिरूर तालुक्यातील हिवरसिंगा इथे ही धक्कादायक घटना घडली आहे। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 1 परिसरात शिवसेना कार्यकर्त्याला मारहाण झाली आहे। काहींनी लोखंडी रॉडनं ही मारहाण केली। यात विनायक अहिरे हा कार्यकर्ता गंभीर जखमी झालाय। अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत। याच अंतर्गत गोंदियामध्ये अल्पवयीन मुलाच्या हाती दुचाकी देणाऱ्या वडिलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यात देवरी तालुक्यातील पालांदूरमध्ये वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। वन विभागानं रानडुकराची शिकार करणाऱ्या 4 आरोपींच्या टोळीला जेरबंद केलंय। भंडाऱ्यातल्या मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यानं कोबी पिकावर रोटावेटर फिरवलाय। कोबीला योग्य भाव मिळत नसल्यानं लागवडीचा खर्च देखील वसूल होत नाही आणि त्यामुळे जाम इथले शेतकरी जगदीश कोरडे यांनी 6 एकरावरील पिकावर रोटावेटर फिरवला। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीरमध्ये तुरीच्या दरात घसरण झालेली आहे। तुरीचे दर तब्बल 600 ते 900 रुपयांनी कमी होऊन प्रति क्विंटल 7,600 ते 7,900 रुपयांवर पोहोचलेत। त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। हिंगोलीच्या सेनगावमध्ये बहुतांश परिसरात शेतकऱ्यांनी उन्हाळी मुगाची पेरणी केली आहे। 2 ते 2.25 महिन्यांमध्ये पीक तयार होतं आणि लागवड खर्च देखील कमी असल्यानं या भागातील शेतकऱ्यांचा उन्हाळी मूग लागवडीकडे कल वाढलेला आहे। धानाचे कोठार असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आजही सर्वाधिक धान पिकाचीच लागवड केली जाते। रब्बीमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली आहे। यंदा 1,660 हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर पोहोचलाय। तापमानात वाढ झाल्यानं बाजारात लिंबांना देखील मोठी मागणी आहे। आवक घटल्यानं दर दुप्पट झाले असून बाजारात 120 रुपये किलोनं लिंबांची विक्री केली जाते। वर्धा तालुक्याला वरदान ठरलेल्या लोअर वर्धा प्रकल्पाच्या लहान आणि मोठ्या कालव्याचं काम पूर्ण झालं तरी देखील पालोती, कुरझडी, आसगाव, सेलुकाटे आणि वायगाव इथल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे शेतातील पिकं सुकू लागली आहेत। त्यामुळे शेतीसाठी पाणी कधी मिळणार असा सवाल शेतकरी विचारतात। जालन्यातल्या सावरगाव हडप इथे 2 एकरातील हरभऱ्याच्या गंजीला आग लागली। यात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून पंचनामा करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।
धाराशिव 8 दिवसांपासून वातावरणात बदल झालेला आहे. जिल्ह्यातील काही भागात हलका पाऊस झालाय. ढगाळ वातावरण कायम आहे, तर गेल्या आठवड्यात 38 अंशांवर गेलेलं तापमान 31 अंशांपर्यंत खाली आले. बदलत्या हवामानामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. अकोला अकोट महामार्गावरील पूर्णा नदीवर गांधीग्राम गावाजवळील पूल 18 मार्चपासून खुला केला जाणार आहे. केवळ चारचाकी वाहनांसाठी पूल खुला केला जाणार असून यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला. सोलापूर रेल्वे विभागाच्या विकास कामांसाठी नागपूर मार्गे धावणाऱ्या 6 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर 2 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दादा भुसेंसोबतच्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं लाँग मार्चवर शेतकरी आंदोलक ठाम आहेत. आज लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे. मोर्चामध्ये हजारो शेतकरी आणि आदिवासी बांधव सहभागी झाले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्ती वेतन योजनेसह अन्य मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारलाय. तसंच मुख्य सचिवांनी तोडग्यासाठी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनांनी घेतलाय. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली तरच बैठकीला येऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर त्याचा परिणाम होणार असून 10वी-12वीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार नैमित्तिक रजेवर आहेत. ग्रेड पे वाढवून देण्याच्या मागणीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना आंदोलन करणार असून तहसील कार्यालयातील सर्वसामान्यांची आज कामं होणार नाहीत. राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा 3रा आठवडा आजपासून सुरू होतोय. राज्याच्या अर्थसंकल्पावर विधिमंडळात चर्चा सुरू असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आज विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आज गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनाला घेराव घालणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात हा घेराव मोर्चा निघणार असून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते सहभागी असतील. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीसाठी बोलावलेलं आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ आज